हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, छान असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपल्याकडे पिलं निघालेली आहेत. ॲक्च्युली हा व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट करतो आहे. ही कोंबडी आपण बाहेरून आणली होती मित्रांनो. खूड कोंबडी आपण जास्त विकत घेत असतो बाहेरून, जे की आपल्याला पण 500 रुपयाला पडत असते. आणि अंडी बाहेरूनच विकत घेतो मित्रांनो, का तर सगळेच अंडी आपण घरून प्रत्येक वेळेस ठेवणं शक्य नाही होत. त्यामुळे तर छान अशी क्वालिटीची अंडी आपण आणत असतो बाहेरून. पण जे इकडे उंच पायाचे उंच मानेचे कोंबडे आहेत किंवा मल्टी कलरचे आहेत किंवा गळाकटू आहेत किंवा उलट्या पिसाचे आहेत, अशा ठिकाणाहून आपण अंडी कलेक्ट करत असतो मित्रांनो. आणि इकडे अंडं 20 रुपयाला एक मिळतं मित्रांनो. तर मग तितके पैसे आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे खरं तर जर आपण अंडी विकत असू तर आपल्याला ते जास्त पडतात, आणि जर विकत घेत असू तर मग थोडंसं महाग वाटतं. पण ठीक आहे, दोन्ही केलं पाहिजे, विकलं पण पाहिजे, घेतलं पण पाहिजे. आणि इकडे शेल आपण बाहेर टाकलेले, तर तेच शेल अंडं समजून ही कोंबडी पोटाखाली घेत आहे मित्रांनो. आणि खूप छान कोंबडी आहे, मस्त गरीब कोंबडी आहे. सुरुवातीला आल्यानंतर गेली होती बाहेर, उसामध्येच गेली होती मित्रांनो. आणि हिच्या मागे मी गेलो होतो, आणि मग सापडली बिचारी कशी तरी. आणि तेव्हापासून मग राहते व्यवस्थित. आणि मग आता अंडी वगैरे उबवून तिने पिलं पण काढलेले आहेत. पण ही अंडी आपल्याला दुसऱ्या कोंबडीखाली लावायची आहेत मित्रांनो. आणि बऱ्यापैकी आपल्याला एक 50 पिलांचं टार्गेट होतं. ॲक्च्युली हे पिलं आता खरं तर गेलेली आहेत. म्हणजे आपले सबस्क्रायबर माजिद खान पठाण सर, तर त्यांच्याही घरी पिल्लं आहेत मित्रांनो. पण हा व्हिडिओ आपण लेट पोस्ट करतोय, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. आणखीन 2 कोंबड्या बसवलेल्या आहेत. म्हणजे खाली जी अंडी आहेत ना, ही अंडी जी आहेत ना खाली दिसत आहेत ती, तर ती अंडी लेट ठेवलेली आहेत मित्रांनो. आणि त्या अंड्यांमधून आणखीन पिल्लं निघणार आहेत. तर त्यांचा व्हिडिओ ह्याच कोंबडीसोबत मी पुढे दाखवणार आहे. जस्ट ही पिल्लं आपण फक्त दुसऱ्या कोंबडीच्या खाली शिफ्ट करतोय. का शिफ्ट करतोय, का तर त्यांना जरा पिलांची क्वांटिटी जास्त द्यायची आहे. म्हणून आपण ते करतोय मित्रांनो. तर हे पिल्लं या कोंबडीची पण आहेत निघालेली. तर इकडे पण दाखवतो मित्रांनो. हे पिल्लं आणि ते पिल्लं आपण दुसऱ्या कोंबडीखाली ठेवतो मित्रांनो. ॲक्च्युली आपण 5 कोंबड्या बसवल्या होत्या. तर एक होती व्हाईटवाली, दुसरी आहे राखाडी रंगाची, ही तिसरी, चौथी आणि आणखीन एक घरचीच आहे मित्रांनो, हिच्यासारख्याच कलरमध्ये दिसते. तर त्या कोंबडीखाली पण उलट्या पिसाची जास्त मेबी ठेवलेली आहेत. बघूया तिकडे कशी निघतात आणि हिच्या खाली काय काय निघाले बघूया. अरे वा वा वा, मस्तच. तर मित्रांनो, इकडे 3 गळाकाटू कोंबड्या म्हणजे पिलं निघालेले आहेत. जे की आपला मेन ब्रीडर गळाकाटूचा कोंबडा आहे ना, मस्त उंच पायाचा आणि उंच मानेचा. तर सध्या अट्रॅक्शन मला गळाकाटूच्या पिलांचंच आहे मित्रांनो. का तर माझ्याकडे पण गळाकाटूची ब्रीड व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे. आणि आपल्याकडे सध्या 2 कोंबड्या गळाकाटूच्या आहेत आणि 2 कोंबडे गळाकाटूचे आहेत, आणि त्यांच्याकडून ही ब्रीड होत आहे मित्रांनो. आपल्याला इथून पुढे सुद्धा गळाकाटूचे पिलं मिळणार आहेत. पण काय होतं, आपण आता हे यातला एक पण पिल्लू आपल्याकडे राहणार नाही. सगळीच पिलं बाहेर जाणार आहेत, म्हणजे माजिद खान सरांना जाणार आहेत. आणि त्यांचा फार्मसुद्धा म्हणजे आपलाच असल्यासारखा आहे. खरं तर ते मोठ्या मनाचे आहेत, म्हणून ते बोलतात की सर तुमचाच फार्म आहे, तुमचेच पक्ष आहेत, तुम्हाला कधी हवं असेल त्यावेळेस तुम्ही हक्काने या, घेऊन जावा, असं ते स्वतः बोलतात मित्रांनो. आणि ते मोठ्या मनाचे आहेत म्हणून बोलतात. पण लगेच आपण जाणं आणि लगेच घेणं हे मला नाही पटत मित्रांनो. पण कधी जर गरज पडली आपल्याला ब्रीड वगैरे करण्याची आणि जर घ्यायची, तर मग आपण नक्कीच त्यांना जाऊन घेऊया, आणि जे काय पैसे असतील ते त्यांना देऊन घेऊया मित्रांनो. तर सध्या तात्पुरते तर हे पक्षी तिकडेच जाणार आहेत. आणि आपल्याकडे परत आणखीन दुसरी एक चांगली बॅच मित्रांनो, त्यामध्ये पण मिक्स असे आपल्या घरचे पक्षी, ज्यामध्ये गळाकाटू असतील, मल्टी कलर असतील, साध्या कलरमध्ये उंच पायाचे उंच मानेचे पक्षी असतील, तर अशी ब्रीड आपल्याकडे निघणार आहे आणखीनसुद्धा. आणि दुसरी गोष्ट, एका कोंबडीखाली नुसते जस्ट बाहेरून आपण आणून ठेवलेले एक 18 अंडी आहेत मित्रांनो, ज्यामध्ये गळाकाटू मिळतील. किंवा जास्त मॅक्झिमम म्हणलं तर उलट्या पायाचे, म्हणजे उलट्या पंखाचे आणि उलट्याच पंखाचे मित्रांनो. तर तसे मिळतील पिलं, बघूया. ते पण निघतीलच काही दिवसामध्ये. तत्पूर्वी आमच्या इकडे झाल्यात पिसा किंवा उवा झालेल्या आहेत पक्ष्यांना, म्हणजे ह्या कोंबडीखाली झाल्या होत्या. आणि मुंग्या पण लागल्या होत्या, म्हणून साईडनं जो गोल दिसतो ना, तो खडू ओढलेला आहे मित्रांनो मुंग्यांसाठी, म्हणजे पिलाला मुंग्या चावू नये यासाठी. आणि पिसवांसाठी रक्षक पावडर टाकलं आहे. पण दुसरं एक आहे पावडर, तर ते पावडर मुंबईवरून मागवतोय मी. बघूया उद्या जर ओमकार दादानी दिलं, कोळी दादा आहेत आपले ठाण्याचे सबस्क्रायबर, त्यांनी घेतलं आहे माझ्यासाठी. पण जर गाडीच्या फिक्स टायमिंगपर्यंत त्यांना जर तिथे जायला जमलं तर मग ते येईल आपल्याकडे. नाही जमलं तर मग दुसरा पर्याय माझ्याकडे
दुसरा आहे तो एक लिक्विड आहे पाण्यामध्ये टाकायचा आणि पक्षीच पूर्ण बुडवून काढायचा, चोच तेवढी बाहेर ठेवायची. मग हाच एक पर्याय आहे मित्रांनो. त्यामुळे खूड पण जाऊ शकतं कोंबडीचं. पण आता शेवटी पिलं निघण्याचा टाईम आहे, त्यामुळे कोंबडी खूड पण होणार नाही, म्हणजे सोडणार नाही. तर बघूया काय होतं ते, नक्की अपडेट देईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.